धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. मी सत्यजित रथ. हे प्राध्यापक डॉक्टर वगैरे आपल्याला काही जमत नाही, त्यामुळे आपण आपले साधे आपल्या नावानं ओळख करून द्यावी हेच बरं. तर मधुराताई म्हणाल्या की वैज्ञानिक दृष्टिकोनावर तुम्ही मंडळी प्रकल्प करताय. तर खरं सांगायचं तर याच्याबद्दल बोलायचं म्हणजे संभाषण व्हायला पाहिजे, म्हणजे मी तिथे असायला पाहिजे. ते हे झूम वगैरे काय खरं नाही, कारण झूमवर नुसतंच आपल्याला भाषण ऐकायला मिळतं, बोलायला काय मिळत नाही. आणि बोलल्याशिवाय विज्ञान होत नाही आणि बोलल्याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन होत नाही. त्यामुळे ही पंचायत आजची आहे. मला तेवढी माफी द्या. मी फार वेळ त्यामुळे बोलणार नाही आहे. सध्या आपण तुमचे प्रश्न असे एक एक घेऊ आणि त्याच्याबद्दल थोडं बोलू. आता याच्यात मी कोण, मी काय करतो, याचा थोडा बहुत संबंध येतोच. तो असा की मी शिक्षणानं डॉक्टर, जशा मंजुताई आहेत तसं. मंजुताई जसं डॉक्टरी काम कमी आणि अवांतर काम जास्त करतात, तसंच मी पण करतो. मी आयुष्यभर त्यामुळे संशोधनाचं काम करीत आलो आणि मी जे संशोधन करतो ते आपल्याला रोग होतो म्हणजे रोगजंतू आपल्या शरीरात येतात. ते आल्यावर आपल्या शरीरातली प्रतिकार व्यवस्था त्यांना कशी ओळखते, ती हा रोगजंतू वेगळा, तो रोगजंतू वेगळा, हे कसं ओळखते. आणि रोगजंतू विरुद्ध काय करायचं, आपण प्रतिकार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे ती कसं ठरवते प्रतिकार व्यवस्था, याच्याबद्दलचं काम मी गेली 35-40 वर्ष करत आहे. आणि त्यामुळे होतं काय की मी जेव्हा विज्ञानाबद्दल बोलतो किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोलतो, तेव्हा मी हे जे सगळं या प्रकारचं काम करतो त्याचे संदर्भ पुन्हा पुन्हा समोर येतात. त्यामुळे तेवढं एक लक्षात ठेवा की ती माझी मर्यादा आहे. तर आपण इथून सुरुवात करूया. विज्ञान म्हणजे काय? तर त्याला काय खरं उत्तर नाही. पण एक आपल्याला समजेल असं एक उत्तर मी देऊ पाहतो. एकतर ज्ञान म्हणजे गोष्टी समजून घेणं. मग हे वी कुठून आला त्याच्यात? तर विज्ञान हे पुष्कळ लोक म्हणतात की ते विशेष ज्ञान आहे, म्हणजे काहीतरी खास आहे. तर ते खरंच काहीतरी खास आहे का ते सर्वसामान्यांचंच ज्ञान आहे, याबद्दल आपण थोडा वाद घालणार आहोत. त्यामुळे ते शब्दाचा छल करायचं प्रकरण बाजूला ठेवू आपण सध्या. पण विज्ञान म्हणजे काय? तर असं आहे, आपल्या सगळ्यांना माणूस म्हणून उद्या असणार आहे, भविष्यकाळ असणार आहे, हे आपल्याला माहित असतं. आणि भविष्य काळात काय होईल हे काय आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे आपण शाळा सुटल्यावर घरी जाताना वाटेत पडू किंवा पडणार नाही, अशा दोन्ही शक्यता आहेत. कुठली शक्यता खरी असेल सांगता येत नाही. आपण रात्री झोपलो तर उद्या सकाळी उठल्यावर काहीतरी घडलेलं असेल की जे झोपायला जाताना आपल्याला कळलेलंच नव्हतं की असं होईल म्हणून. भविष्य हे नेहमीच अनिश्चित असतं. आता आपल्याला जर भविष्य असतं हेच फार स्पष्टपणानं जाणवलं नसतं, जसं कदाचित इतर अनेक प्राण्यांना नसेल जाणवत कदाचित, तसं जर असतं तर आपण आनंदात असतो, कारण आपल्याला जी गोष्ट अनुभवायलाच येत नाही, आपल्याला जी गोष्ट कळतच नाही, त्याच्याबद्दल आपण चिंता करत नाही. पण भविष्य आहे असं आपल्याला माहित आहे आणि तरीही भविष्यात काय होईल याच्याबद्दल आपल्याला काही खात्री नाही. आपण जाम घाबरतो. आपण सगळे भविष्याला घाबरतो, कारण काय होईल हे सांगता येत नाही. तसं जर असेल तर ही भीती कमी करायचं आपल्याकडे काय साधन आहे? आणि ही भीती आपल्याला फक्त आसपासच्या निसर्गाबद्दलच असते असं नाही, की आपण घरी जाताना पडलो तर काय होईल, धरण फुटलं तर काय होईल, पाऊस पडला नाही या पावसाळ्यात तर काय होईल, या सगळ्या भविष्याबद्दलच्या भीत्या आहेत. पण तेवढ्याच भीत्या आपल्याला असतात असं नाही. उद्या आपल्याला शाळेत कुणी रागवेल, शिक्षक मंडळी,
किंवा आपण घरी येऊ तेव्हा घरच्यांचं आणि शेजारच्यांचं भांडण चालू असेल किंवा इतर काही, म्हणजे आपल्या सामाजिक आयुष्यातलं सुद्धा जे अनिश्चित भविष्य असतं, की उद्या काय होईल हे आपल्याला काय कळत नाही बा, पक्क नाही सांगतायत, विश्वास नाही ठेवतायत, विसंबून नाही राहतायत. असं असेल तर ही भीती कमी करायचा आपल्याकडे काय मार्ग आहे? एकच वाट आहे, ती म्हणजे काहीतरी करून आपल्याला असं भाकीत करता आलं पाहिजे की अमुक केलं तर तमुक होईल आणि ही अनिश्चितता कमी होईल. तर अनिश्चितता कमी करायसाठी आपल्याला गोष्टी कशा काम करतात हे समजून घेता यायला पाहिजे. म्हणजे उद्या आपण विचार करायला लागलो की आता उन्हाळा आला, हवामान बदलतंय, पावसाळ्यात पाऊस पडणार की नाही. तर पावसाळ्यात पाऊस पडणार की नाही हा असाच हवेतला प्रश्न. पण याच्याबद्दल जर आपण माहिती शोधली की पाऊस पडतो म्हणजे काय होतं, तो कशामुळे पडतो, कशामुळे पाऊस जास्त होतो, कशामुळे पाऊस कमी होतो, आणि त्याची आपण एक समजूत बांधली पावसाच्या पडण्याची कार्यकारण भावाची, म्हणजे या कारणानं हे होतं, त्या कारणानं ते होतं, त्या कारणानं ते होतं, अशी एक आपण साखळी बांधली. तर ही साखळी समजवून घेतली तर आपल्याला म्हणता येतं की या वेळेला असं वाटतंय की 95% पाऊस पडेल, 160% पाऊस पडेल, असं हवामान खातं पुष्कळदा सांगतं. आता खरं असतं का खोटं असतं ही गोष्ट वेगळी, म्हणजे बरोबर असतं का कधी कधी चूक असतं ही गोष्ट वेगळी. पण किमान ही भाकितं आपल्याला करता येतात. ही भाकितं करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे आपल्याला आपण कल्पना केलेली एक काहीतरी कार्यकारण भावाची साखळी लागते की बाबा याच्यामुळे अमुक होत असेल, अमुकमुळे तमुक होत असेल. पण अमुकमुळे तमुक होत असेल एवढ्यावर आपल्याला थांबता येत नाही, कारण अमुकमुळे तमुक होत असेल हा फक्त स्वप्नरंजनाचा भाग झाला. तसं जर खरंच होत असतं तर अमुक अमुक पण खरं असतं. मी उदाहरण देणार आहे, एक दोन मिनिटं जरा थांबा. म्हणजे आपण आधी कल्पना करायची कुठल्या तरी कार्यकारण भावाची, मग त्याला पुष्टी देणारे किंवा त्याला चूक ठरवणारे त्या कल्पनेला पुरावे शोधायचे, आणि तशा पुराव्यांचं आपल्या समोर काहीतरी म्हणणं आलं तर त्याच्यानुसार आपली कल्पना बदलायची. हा जो सगळा व्यापार आहे, आणि कुठल्याही गोष्टीबद्दल, म्हणजे सायकल कशी काम करते, पाऊस कसा काम करतो, सूर्य का पूर्वेला उगवतो, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अशा कार्यकारण भावाच्या संकल्पनेत, म्हणजे कल्पना करून आपल्या डोक्यात एक असं असेल बो, अशी तयारी करायची आणि मग त्याला पुष्टी देणारे तरी किंवा त्याला चूक ठरवणारे तरी पुरावे शोधत जायचं. आता उदाहरण सांगतो. सुनील नवी चड्डी घातली, बरं, सकाळी नवी कोरी चड्डी घालून सुनील शाळेला गेला आणि शाळेला जाता जाता वाटेत पडला. तर नव्या चड्डीमुळे सुनील पडला. बरोबर आहे. आपण कार्यकारण भाव लावला की नवी चड्डी घातल्यामुळं सुनील पडला. खरंच नवी चड्डी घातल्यामुळे पडला का, यासाठी कुठल्या प्रकारचे पुरावे आपण कबूल करू की बाबा हो, हे या पुराव्यानं नव्या चड्डीनं पडला याला पुष्टी मिळते. कुठल्या प्रकारचे पुरावे आपण असे बघू की ज्यामुळं हे काय खरं नाही बुवा. तर 2 दिवसांनी सुनीलनं जुनीच चड्डी घातली आणि तरी जाताना पडला. मग आपण म्हणणार की नवी चड्डी घातल्यावर सुद्धा पडला, जुनी चड्डी घातल्यावर सुद्धा पडला. तर म्हणजे चड्डीच्या नवेपणाचा काय संबंध नाही. पण असं झालं की पहिल्यांदाच सुनीलनं फुलपॅन्ट घातली, नवी कोरी, आणि पडला. मग असं निष्पन्न झालं की फुलपॅन्टची सवय नाही, त्यामुळे अडखळून पडला. याला आपण
पुराव्यांवर आधारित कार्यकारण भावाची साखळी बांधणं म्हणतो. हे विज्ञान, याच्या पलीकडे विज्ञान नावाची गोष्ट नाही. त्यामुळे जे लोक आपल्याला सांगतात की मोठे मोठे यंत्र, मोठी मोठी इन्स्ट्रुमेंट, मोठे मोठे सिद्धांत वगैरे हे विज्ञान, हे काही खरं नाही. तेवढंच विज्ञान नव्हे, आपण रोजच्या आयुष्यात वापरतो ते सुद्धा विज्ञान. त्या विज्ञानाला तर्क लागतो. हे जे कार्यकारण भावाचं तर्कसिद्ध विचार करणं आहे, त्यालाच आपण लॉजिक म्हणतो. त्यामुळे लॉजिक शिवाय विज्ञान करता येत नाही. पण लॉजिक म्हणजेच विज्ञान नव्हे, कारण पुराव्याशिवाय विज्ञान होत नाही. लॉजिक काय हो? लॉजिक आपण कुठल्याही गोष्टीबद्दल चालवू शकतो, त्याला पुरावे लागत नाहीत. त्याला आपली आंतरिक एकसंधता लागते, तेवढ्यावर पुरत नाही. त्यामुळे लॉजिक विज्ञानाला लागतं, पण पुरत नाही, असा थोडा मुद्दा. तर इथून मी पुढचा मुद्दा करू पाहणार आहे की आपल्याला सगळेजण सांगतात, विशेषतः आता 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन असतो, आपल्याला सगळेजण सांगतात की सगळ्यांनी कसं एकदम वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही का झाला की तुमच्या आमच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, आम्ही मूर्ख आहोत, आमच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आणि तो आम्ही विकसित केला पाहिजे. तर मी प्रश्न विचारतो की तुम्ही फलटणमध्ये मेन रोड क्रॉस करता, कुणी डावी उजवीकडे न बघता मेन रोड क्रॉस करायला लागलं तर आपण म्हणतो, अरे माठ्या काय करतो, ट्रॅफिक येतोय. हे आपण का म्हणतो? कारण आपल्याला अनुभव आहे की रहदारी येत जात असते, वाहनं येत जात असतात आणि त्यातून भविष्यात वेगळं वेडं काहीतरी व्हायची शक्यता असते. बरं, आपण जेव्हा रस्ता ओलांडतो तेव्हा विचार करा आपण कसा ओलांडतो. आपण येणाऱ्या वाहनाकडे बघतो. आता येणारं वाहन किती गतीनं येतंय याचं काय आपल्याकडे यंत्र नाही मोजायला, पण आपल्या डोक्यात एक काहीतरी त्याचा अंदाज असतो, गणित असतं. आपला वेग किती रस्ता ओलांडताना याचं आपल्या डोक्यात एक गणित असतं. आणि येणारं वाहन आणि आपण यांची टक्कर न होता आपण पलीकडे जाऊ की नाही याचं आपल्या डोक्यात एक गणित असतं. त्या गणिताची योग्यता, ते गणित लागू आहे का नाही याचा आपल्याला अनुभवानं काहीतरी ज्ञान असतं. याचा अर्थ कार्यकारण भावाची एक साखळी आपण तयार करतो रस्ता ओलांडताना, ती अनुभवावर तपासून बघितलेली असते आणि त्यामुळे ते एक समजुतीचं काय म्हणायचं, फ्रेमवर्क वापरून आपण रस्ता ओलांडतो. याचा अर्थ असा की आपण सर्वसामान्य आयुष्य जगतो ते वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच जगतो की हो. प्रत्येकच गोष्टीत आपण विज्ञान बघतो. आता शेतकरी पावसाळी पेरणी करतात, ती मार्च महिन्यात थोडी करतात. का करत नाही? कारण त्यांना अनुभवानं माहित आहे की मार्च मध्ये एखाद दुसरा पाऊस पडला तरी हरा संततधार पडणारा पिकाला उपयोगी पावसाळी पाऊस नव्हे. त्यामुळे तसा पाऊस सुरू होईपर्यंत पेरणी नाही करत. याला विज्ञान म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं? आणि असं जगण्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं? मग याचा अर्थ असा होतो की वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करायचा हा मुद्दाच नाही, कारण अहो आमच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आहेच. मनुष्य मात्र जगभर सगळीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगूनच आयुष्य जगत आलेले आहोत आपण. मग गोची काय आहे? गोची अशी आहे की, उदाहरण सांगतो. मगाशी मी म्हटलं की सुनीलनं नवी चड्डी घातली आणि गेला शाळेला आणि जाता जाता पडला. मग आपण असं ठरवलं की नव्या चड्डीनं पडला. पण आपण त्याच्या पुढे गेलो नाही कार्यकारण भाव शोधायला की नव्या चड्डीच्या कुठल्या गुणधर्मामुळं काय असं झालं असेल की ज्यामुळं तो पडला. मग आपण काय करतो त्याच्याऐवजी?
आपण कोणाचं तरी ऐकतो आणि म्हणतो नव्या चड्डीचा अपशकुन झाला सुनीलला, त्यामुळे पडला तो. आणि अशा वेळेला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून देतो. आपण जे करायचे प्रयत्न, स्वतःच्या हिमतीवर करायचे प्रयत्न, समजुतीचे प्रयत्न, पुराव्याचे प्रयत्न, हे सगळं काम बाजूला ठेवून आपण म्हणतो नाही नाही ते अपशकुनी चड्डी आहे, ती नाही घालायची परत. हा जो फरक आहे, हा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक आहे. बरं, आपण असं का करतो? जेव्हा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन सोडतो आणि अंधश्रद्धेला जवळ करतो, तेव्हा तसं का करतो? तर त्याला दोन कारण तुम्ही विचार केलात तर तुमच्या सुद्धा लक्षात येते. एक कारण म्हणजे मी म्हटलं तसं, हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं आणि हे कशामुळे झालं असेल याच्यासाठी डोकं चालवायचं आणि मग ती जी काय संकल्पना आपण तयार केली असेल त्याच्यासाठी पुरावे शोधायचे. मग ते पुरावे कधी इकडच्या बाजूने येतात, कधी तिकडच्या बाजूने येतात, मग पुन्हा आपल्या जाऊन संकल्पना बदलायच्या. लय जिकिरीचं का? कुठं करत बसायचं? त्यापेक्षा आपण आपलं एक भरोसा ठेवावा. ही झाली एक बाजू, आपण अंधश्रद्धेला बळी पडायची की बरं वाटतं. पण त्याच्यात दुसरा भाग आहे, आपण कुठेतरी विश्वास ठेवतो. कुणावर विश्वास ठेवतो? आपला आपण नाही कधी विश्वास ठेवतो. आपण कुणाच्या तरी इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो. कुणीतरी बाबा असतात, महाराज असतात, अमुक असतं तमुक असतं, जारण मारण चेटूक करणारी मंडळी असतात, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो. ते सांगतात की नाही नाही ते चड्डीचा अपशकुन होता, आणि आपण म्हणतो बरं बुवा. त्यांना काय फायदा? आपल्याला चड्डीचा अपशकुन होता असं सांगण्यात त्यांना काय फायदा? कारण अहो त्यांना धागा विकायचा असतो तुम्हाला, की अरे बाळा तुला चड्डीचा अपशकुन आहे, तू माझा तांबडा धागा बांध आणि मग चड्डी घाल, तुझा अपशकुन जाईल बघ. आणि तांबड्या धाग्याची 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये किंमत आहे. म्हणजे आपल्या जीवावर फुकट पैसे करू बघणाऱ्यांना, लोकांना लुबाडण्यासाठी या प्रकारच्या वैज्ञानिक दृष्टिकोन सोडायचा आणि अंधश्रद्धेचं प्रलोभन दाखवायचं, या प्रकल्पातून फायदा करून घेणं, हा फार महत्वाचा भाग आहे. आणि असा फायदा फक्त बाबा महाराज चेटके मंडळी करतात असं नव्हे, कंपन्या सुद्धा करतात. कंपन्या तुम्हाला म्हणतात की तो तुमच्या कातडीला फेअर अँड लवली, फेअर अँड लवलीचं क्रीमचं नाव आता बदललंय, पण फेअर अँड लवली सारखी क्रीम लावा, अमुक करा तमुक करा. अहो त्याला काय पुरावे आहेत का? त्याचा काय कार्यकारण भाव तुम्ही तपासलाय का? कुणी खरंच गोरं होतं का? गोरं व्हायला पाहिजे का नाही हा तर आणखीच बोलला आमचा प्रश्न, पण कुणी खरंच गोरं होतं का हे काय विचारायचं नाही. का विचारायचं नाही? कारण कंपन्या जोरात जाहिरातबाजी करत असतात. ही जाहिरातबाजी आणि त्या जाहिरातबाजीला भुलून आपण त्यांची उत्पादनं विकत घेत राहणं पैसे घालून, ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. आणि ही अंधश्रद्धा आणि बाबांनी हवेतून अंगठी काढली, रक्षा काढली, यावर विश्वास ठेवून त्यांना पैसे देणारी अंधश्रद्धा, यात काय फार मोठा फरक नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळं वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करायचा म्हणजे काय करायचं, हा प्रश्न बदलून मी असं म्हणेन की आयुष्याच्या ज्या भागांमध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन वापरत नाही, वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास सोडतो आपण, आपल्या नेहमीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची, ती तशी सोडू नये यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. आपल्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे, यापेक्षा आपली वैज्ञानिक दृष्टिकोनावरची पकड जेव्हा जिथे जशी सुटते, ती सुटता कामा नये. ती पकड सैल करायचे प्रयत्न जी माणसं करतात, त्यांच्या प्रयत्नांच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. हा खरा वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलचा दृष्टी दृष्टिकोन आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यामुळं वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय या प्रकारच्या आपल्या
रोजच्या आयुष्यातल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय आपण जगूच शकत नाही, कारण आपण जगतच नाही. जगू शकतो का नाही हा सुद्धा प्रश्न नाही, आपण नाहीच जगत. मनुष्य मात्र म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्राणी आहोत, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन ही आमच्या डोक्यावर कोणी बाहेरून थापलेली गोष्ट नव्हे, ती आमची आंतरिक गुणधर्माची गोष्ट आहे मनुष्य म्हणून. आता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद याचा परस्पर संबंध आहे का, तर उघडच आहे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन मी ज्या प्रकाराने तुम्हाला सांगू बघतोय, त्यात मला कुठली तरी गोष्ट समजून घ्यायची आहे. मला एकट्याच्याने होणार आहे का? हे नाही होणार आहे, कारण माझं डोकं एवढं शहाणं नाही. म्हणजे माझ्या बरोबरच्या माणसांशी मला बोललं पाहिजे की अरे, हे याचं कार्यकारण भाव मला असा असा वाटतोय. ते सुनील पडलं नव्हे काल, तर ते त्याच्या नव्या चड्डीत म्हणजे नवेपणामुळे पडलं नाही, ते पहिल्या वेळेला फुल पॅन्ट घालत होतं म्हणून पडलं. पण तुला काय वाटते? तर नाही, ती फुल पॅन्ट आहे का नाही असं नाही, ती एकदम लूज होती आणि जरा जास्तीत लांब होती म्हणून पडला. या प्रकारचे घटनेतले कार्यकारण भाव समजून त्याची एक काहीतरी संकल्पना बांधायला आपण सगळ्यांनी हातभार लावायला लागतो. आणि त्याच्यासाठी पुरावे शोधायला सुद्धा आपण सगळ्यांनी हातभार लावायला लागतो. त्यात मुद्दा असा येतो की मी लोकांचं ऐकून घ्यायला पाहिजे, कारण मला मला जेवढं कळतं तेवढंच लोकांना कळतं. पण ऐकून घेणं आणि विश्वास ठेवणं याच्यात फरक आहे. मी लोकांचं ऐकून घ्यायला तर पाहिजे, पण स्वतःच्या संकल्पनेवर किंवा लोकांच्या संकल्पनेवर, इतरांच्या संकल्पनेवर एकदम पुरा विश्वास ठेवता कामा नये. मी असा विचार केला पाहिजे की थोडं हे तपासून घ्यायला पाहिजे, हा बाबा, माझं पण आणि तुझं पण. तपासून घेताना कुणी आपल्याला येऊन सांगितलं की अमुक अमुक मला असा पुरावा सापडला, तर आपण पुन्हा विश्वास तर ठेवला पाहिजे. तू खोटं सांगतो असं म्हणून चालणार नाही. पण तिने येऊन असं सांगितलं की तिला असा असा अनुभव आला, तिचं निरीक्षण असं असं होतं, तर ती खोटं बोलते असं म्हणून चालत नाही. पण निरीक्षण तपासून तर घेतलं पाहिजे. हा जो समतोल आहे, हा आपल्याला सगळ्यांना एका पायरीवर बसवतो, उतरंड कमी करतो. कारण आपल्यातलं कुठलंच फार शहाणं नाही किंवा कोणीच फार मूर्ख नाही. हा एक प्रकारचा मानवतावाद आहे. आणि असं आपण जेव्हा करत जातो, तेव्हा भीती आपल्या प्रयत्नांनी कमी होते. बाहेरच्या माणसांच्या प्रयत्नांनी, कुठल्या दैवी अदृश्य शक्तींमुळे भीती आपली कमी होत नाही, आपलं आयुष्य जास्त सुसह्य होत नाही. ते आपल्या प्रयत्नानं होतं, आपल्या सामूहिक सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नानं होतं. आता याला मानवतावाद म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं? आणि मग वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद यांचा सरळच परस्पर संबंध येतो. पण मी म्हटलं तसं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तोटा आहे, लय डोकं चालवायला लागतं, लय कटकट करत राहायला लागतं, त्याच्याशिवाय चालत नाही. दिलं सोडून बाबा, अमुक अमुक बाबा महाराज म्हणाले, मी ते गोष्ट मानली, मला याच्या पलीकडं डोकं पिकवायचं नाही बा, असं म्हणून स्वस्थ बसता येतं. उगच डोकं खाजवत बसायला लागत नाही. हा तर म्हटला तर तोटा आहे. पण मी म्हटलं तसं तो आपला नैसर्गिक गुणधर्म पण आहे प्राणी मात्र म्हणून. त्यामुळं हा खरंच तोटा मानायचा का नाही, याचा तुम्ही विचार करा. आता एवढ्यावरून लक्षात येईल की देवधर्म आणि विज्ञान याचा एकमेकांशी मग संबंध कसा पाहावा आपण. तर आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते आणि ज्या गोष्टींबद्दल कार्यकारण भाव आपल्याला समजलेला नाही, अशा गोष्टीत आपण गुंतून पडतो, घाबरून लय गुंतून पडतो. मग ही भीती कमी कशी करायची? तर त्याला दोन वाट आहेत. एक वाट म्हणजे कार्यकारण भाव पुराव्याच्या आधारावर तपासत राहायचा.
पण अहो त्यानं भराभरा भीती कमी होत नाही, आणि मला तर रोजच वाटत असते भीती. मग काय करायचं? मग काहीतरी कोणीतरी त्याच्याबद्दल विचार करून एक संकल्पना केलेली असते, की देव असेल, अमुक असेल, तमुक असेल, त्याच्यामुळे होत असेल. आणि तो देतो, तो काढून घेतो. आपण काय करायचं? आपल्या हातात नाही, देवाच्या हातात आहे, असं म्हणून आपण स्वस्थ बसायचं. हा झाला देवाधर्माचा एक भाग. पण त्याचा दुसरा भाग आहे. आणि दुसरा भाग असा, की आपण एकमेकांशी चांगलं वागावं. आपण कोणाचा उगाच दुस्वास करू नये. या प्रकारच्या ज्या कल्पना आपल्याला आहे, त्या कल्पनांना आपण मूल्य मानतो. आणि धर्मात, जगातल्या सगळ्याच धर्मांमध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. एक म्हणजे ज्या गोष्टी समजत नाहीत आसपासच्या जगातल्या, आणि ज्यांची भीती वाटते, त्याच्याबद्दल थोडा फोपसा धीर द्यायचा. हे सगळेच धर्म हे काम थोडं बहुत करतात. आणि मूल्यांचं शिक्षण द्यायचं. कसं वागावं, कसं वागलेलं चांगलं, कसं वागलेलं चांगलं नव्हे, हे समाजाच्या दृष्टिकोनातून समाजासाठी आणि व्यक्तींसाठी कुठली गोष्ट सुखावह होईल, असं थोडं बघून मूल्य शिक्षण देणं, हा धर्मांचा दुसरा भाग आहे. तर मूल्य शिक्षणाचा आणि विज्ञानाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा काय तो एकमेकांशी दुस्वास नाही. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हायला आपण ज्या प्रकारचं काम बघत आलो, की सगळ्यांनी मिळून विचार करायचा, सगळ्यांनी मिळून पुरावे शोधायचे, एकमेकांना सांगायचे, एकमेकांवर विश्वास ठेवायचा, ही सगळी मग त्या मूल्यातच मोडतात की. तर त्यामुळं मूल्य शिक्षण धर्मांमधलं आणि विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा एकमेकांची अन्योन्य संबंध आहे, सरळच त्यांचा सुसंवाद आहे. पण ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते, त्या गोष्टींबद्दल पोकळ धीर देणं, हे धर्म करत आले. आणि जसजसं आपलं ज्ञान आणि विज्ञान वाढत गेलं, आपली समज वाढत गेली निसर्गाबद्दलची, तसतशा या प्रकारच्या भीतीचं जे क्षेत्र आहे ते लहान लहान होत जाणार, आणि त्यामुळे त्यासाठी धर्माची आपल्याला गरज नाही. अशा दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्याकडे बघता येतं. आणि तशाच दृष्टिकोनातून मग तुमचा जो पुढचा प्रश्न आहे, की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक काय? तर मूल्यांवर ठेवतो ती श्रद्धा, आणि बिनबुडाच्या बिनपुराव्याच्या कार्यकारण भावावर ठेवतो ती अंधश्रद्धा. असं आपण सरळ म्हणू शकतो, की ही माणसांनी एकमेकांशी चांगलं वागावं हे मानतो, ही श्रद्धा आहे. पण कोंबडं आरवलं म्हणून सूर्य उगवला, असं मला कोणी, त्याच्यावर कोणी मला विश्वास ठेवायला सांगितलं, की कोंबडा आरवलं नाही तर सूर्य उगवणार नाही, तर ती अंधश्रद्धा आहे. असा श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक आपल्याला विचार केला तर दिसायला लागतो. आता तुमचा प्रश्न आहे, की लोक अंधश्रद्धांमध्ये खूप गुंतलेले असतात, त्यांचं नुकसानही लक्षात येत नाही, त्यांना सत्य कसं पटवून द्यायचं. तर मी मगाशी म्हटलं तसा थोडा भाग लक्षात घ्यायला पाहिजे, की लोक अंधश्रद्धेत केव्हा गुंततात? जेव्हा त्यांना एकदम काहीतरी दुःख असतं, की ज्यामुळे ते अगदी असहाय्य झालेले असतात. कुणाच्या घरी लांब पल्ल्याच्या आजारात तळमळणारं माणूस असतं, कुणाचे नोकरी गेलेली असते, घरचे पैसे संपलेले असतात, कुणाचं आणि काय असतं. अशा वेळेला काही करता येत नाही. पुराव्यावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला काही मार्ग सापडत नाही, अशी जेव्हा अवस्था येते, अशा वेळेला लोक अंधश्रद्धेच्या मागे लागतात. अशा वेळेला त्यांच्यावर रागवून काय होत नाही हो. कारण ते कार्यकारण भाव आणि पुराव्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यातून काही निघत नाही म्हणून अंधश्रद्धेकडे वळलेले आहेत. त्यामुळे अशा वेळेला लोकांना पटवून द्यायचं
हे जास्त महत्वाचं आहे, का त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन जी लबाड माणसं, लबाड कंपन्या त्यांच्याकडून पैसे उकळत असतात, त्याच्या विरुद्ध आपण समाजाची धोरणं बदलायची, समाजाची नीती बदलायची, समाजाची जागरूकता बदलायची, याबद्दल विचार करायचा. हे आपण सगळ्यांनी आपण ठरवलं पाहिजे. चूक कोणाची यातली? जो जे असहाय्य माणूस कुठं ना कुठं तरी आपल्याला काहीतरी धीर मिळेल म्हणून शोधतं, त्यांची चूक म्हणायची, तर जे त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडतात त्यांची चूक म्हणायची? आणि मग आपलं लक्ष कुणावर केंद्रित केलं पाहिजे, हा विचारण्याजोगा प्रश्न आहे. आता अशाच दृष्टिकोनातून पुढचा मुद्दा म्हणतो तो असा, की आपल्याकडे सामाजिक उतरंडी असतात. सामाजिक पुष्कळ उच्च उच्च नीच असतं. कितीही आपण जातपात मानली नाही पाहिजे असं असलं तरी आपल्याकडं जाती मानतात. आपल्याकडं किती स्त्री मुलं मुली अगदी एकाच पातळीवर असायला पाहिजेत असं मानलं तरी मुलग्यांना जास्त कल्प मिळतं, झुकतं माप मिळतं मुलींपेक्षा. या सगळ्या चुकीच्या वाईट गोष्टी आपण करतो. केलं नाही पाहिजे, पण करतो आपण. तर अशा वेळेला जेव्हा ज्यांच्यावर अन्याय होत असतो अशा लोकांनी त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असं आपण म्हणतो. तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध ते कोण आहेत म्हणून त्यांनी आवाज उठवायचा असं त्यांनी विचारलं, की आपण कोण, आपली हैसियत काय, आपली अस्मिता काय. तर आपली अस्मिता काय, अशा प्रश्नाला दोन प्रकारची उत्तरं असतात. एक उत्तर असं, की आम्ही माणसं आहोत ही आमची अस्मिता आहे. आमच्या डोक्यावर सध्या जे बसलेले आहेत ते सुद्धा माणूसच आहेत फक्त, आणि सगळी माणसं एकमेकांसारखीच आहेत. कुणी अशी उच्च नीच नाहीत. हा आमच्या अस्मितेचा पाया आहे असं आपण एकीकडे म्हणू. पण दुसरीकडे काय होतं, आपल्या डोक्यावर ते श्रेष्ठ ते गोडे गात असतात, की आम्ही आहोत, आम्ही ते आहोत, आम्हीच काय, माझा बाप पण अमुक होता, माझा आजा पण तमुक होता, माझा पणजा पण तमुक होता. मग आपल्याला काय होतं, आपल्याला पण म्हणूच वाटतं, ठीक आहे, ते काय फक्त तुमचंच नाही, आमच्या पण आहे, आमचे पण अमुक गुरु होते, आमचे पण तमुक होते, आमच्या इतिहासात पण तुमचा इतिहास चुकीचा आहे, आमच्या इतिहासात पण अमुक अमुक होऊन गेलेलं आहे. आणि हे आपल्या पूर्वीच्या पिढ्यांच्या तथाकथित कर्तृत्वावर जर आपला आजचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान बांधलेला असेल, तर मग आपल्याला अशी गरज पडते, की आपले पूर्वज किती श्रेष्ठ होते हे पुन्हा पुन्हा सांगायचं आणि पटवून द्यायचं. वैज्ञानिक दृष्टिकोन मग आपण संपूर्णपणे बाजूला ठेवतो, की असं खरंच होतं का, असायचं काहीही कारण नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर. कारण पूर्वीची माणसं आणि आजची माणसं, अरे आपण सगळेच जण रोजचं आयुष्य त्यातल्या त्यात बऱ्यापैकी जगायचे प्रयत्न करत असतो, ती धडपड करत असतो, त्याच्या पलीकडे मनुष्य जन्मात दुसरं काय नाहीये. त्यामुळे प्राचीन संस्कृती, मग आमची प्राचीन संस्कृती कितीतरी जास्त प्राचीन होती तुमच्या प्राचीन संस्कृतीपेक्षा. मग आमच्याकडे अणुबॉम्ब होता, आमच्याकडे ट्रान्सप्लांटेशन होता, कारण आमच्याकडे गणपती होता, आणि अमुक आणि तमुक, आणि असं काय वाटेल ते आपण बोलायला लागतो. या सगळ्या बोलण्यात वैज्ञानिक दृष्टिकोन संपूर्णपणे विसरला जातो, की पुरावे आहेत का, कार्यकारण भाव कोणी तपासून बघितलाय का, यातलं कायच आपण बघेनासे होतो. कारण आता ही सगळी तू तू मेमेची गोष्ट असते, की तू काय बोलतो, आमचं आमचं पण अमुक आहे, तुम्ही काय सांगता, आमचं पण तमुक आहे, वगैरे वगैरे. प्राचीन संस्कृती भारतातली, किंवा म्हणजे ब्रह्मास्त्र आणि अणुऊर्जा वगैरे, किंवा इजिप्तची प्राचीन संस्कृती, की पिरामिड्स बांधले. अरे पिरामिड्स बांधले म्हणजे हजारोनी गुलाम आणून त्यांनी मरस्तवर काम करून घेतलं म्हणून पिरामिड बांधले गेले.
तर ही जी सगळी जादुई भूतकाळाची एक संकल्पना आहे की आमचा भूतकाळ कितीतरी उज्ज्वल होता, ही वैज्ञानिक दृष्टिकोनावर बांधलेली नाही. ही आमच्या आळशीपणावर बांधलेली आहे. आम्हाला आमचा आत्मसन्मान आणि लोकांचा आत्मसन्मान हे एकमेकांशी निकटपणे संबंधी आहेत. आम्ही सर्वांचा आत्मसन्मान जपतो कारण तो आत्मसन्मान मनुष्यपणातून आलेला आहे. आणि त्याच्या पलीकडे आम्ही सन्मानाचं काही मूळ मानत नाही. असं म्हटलं की पुन्हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून संकल्पना तयार करा, त्याचे पुरावे तपासा, अरे चुकलं 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 ते काहीतरी दुरुस्त करा रे म्हणा, हे जिकिरीचं काम करत राहायला लागतं. ते जर करायचं नसेल आणि फुकटची अस्मिता बांधायची असेल तर मग प्राचीन संस्कृतीबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोन संपूर्णपणे बाजूला ठेवून काय पाहिजे ते म्हणावं की हो, अशी अवस्था होती. राहिला समाज माध्यमांचा प्रश्न, की म्हणजे दोन प्रश्न तुमचे मी आतापर्यंत हाताळले नाहीत. एक म्हणजे सामाजिक माध्यमातून येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवायचा की नाही, आणि त्याचं खरं खोटं कसं करायचं, आणि विज्ञानाचा वापर करून बोंदुगिरी करणारे लोक वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतात असं म्हणता येईल का. तर या दोन्ही प्रश्नांचा एकमेकांशी संबंध आहे. कसा ते सांगतो. समाज माध्यम म्हणजे नेमकं काय, तर व्हॉट्सॲप, इन्स्टा, टिकटॉक सगळंच. त्याच्यावर कुणीतरी काहीतरी टाकतं, कुणीतरी काहीतरी टाकतं. खरं सांगतं का खोटं सांगतं हे काही सांगता येत नाही. मग तिथेही असंच होत असणार की बोंधू माणसं तिथं काहीतरी टाकतात. त्यांना काय फायदा होतो. अहो, इन्फ्लुएन्सरना पैसे मिळतात. पैसे कुठून मिळतात समाज माध्यमांना, समाज माध्यमावरच्या इन्फ्लुएन्सरना? जाहिरातबाजीतून मिळतात. जाहिरात करायला पैसे देतात त्यांना. कंपन्या पैसे देतात. कोण पैसे देतं? बाबा महाराज, बोंधू बुवे वगैरे देत नाहीत. चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्या पैसे देतात त्यांना. तर हे जे पैसे उकळण्याचं तंत्र आहे ते भोंदू बुवांचं आणि मोठ्या समाज माध्यमांवरच्या इन्फ्लुएन्सरना पैसे देणाऱ्या कंपन्यांचं, दोघांचं एकच तंत्र आहे. आणि त्यामुळे दोन्हीवर विश्वास ठेवताना आपण जपून तपासून बघितलं पाहिजे. म्हणून शेवटच्या मुद्द्याबद्दल बोलतो आणि दोन मुद्दे करतो. एक म्हणजे असं बघा, भोंदूबुवाच्या किंवा कंपनीच्या दृष्टिकोनातून बघा की ते जेव्हा आपल्या आळशीपणाचा, भाबडेपणाचा फायदा घेतात आणि आपले पैसे लुबाडतात, तेव्हा ते वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतात की नाही? तर एका दृष्टीनं हो, कारण त्यांना माहित आहे की त्यांनी अमुक अमुक अशी अशी जाहिरात केली तर बावळट माणसं भुलणार आणि त्यांची उत्पादनं विकत घेणार आणि त्यांची तुंबडी भरणार. म्हणजे त्यांनी पुराव्याच्या आधारावर कार्यकारण भाव समजून खेळलेली चाल आहे ती. आणि म्हटलं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी ते केलेलं आहे. त्यामुळे त्याचा विरोध करताना आपण त्याच प्रकारचा आपल्या बाजूचा वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला पाहिजे. शेवटचा मुद्दा म्हणजे माहिती करून घ्यायची आणि माहिती सरळ इन्फॉर्मेशन म्हणून माहिती बरोबर आहे का नाही याच्यावर कसा विश्वास ठेवायचा, हा फार अवघड प्रश्न आहे. कारण मी म्हटलं तसं फक्त भोंदू बुवेच खोटं सांगतात असं नव्हे, कंपन्या सुद्धा खोटंच सांगतात की हो पुष्कळदा. औषधाच्या कंपन्या सुद्धा खोटं सांगतात, चॉकलेटच्या चिपच्या कंपन्या खोटं सांगतात, कॉस्मेटिक्सच्या कंपन्या खोटं सांगतात. मग विश्वास कोणावर ठेवायचा? तर एक मगाशी म्हटलं तसा मुद्दा आहे की आपण एकमेकांचं ऐकणार असतो. अनुभवाबद्दल, अनुभवाच्या कार्यकारण भावाच्या संकल्पनेबद्दल. कुणीतरी आपल्याला येऊन म्हटलं की मला आपण असा असा विचार करत होतो, मला असा अनुभव आला. माझ्या क्षेत्रात उदाहरण सांगतो की कोविडची पॅन्डेमिक होती, तुमच्या लक्षात असेल.
घरी बसायला लागत होतं. तर शारीरिक दूरीकरण करणं असं एक सार्वजनिक स्वास्थ्यासाठी धोरण होतं. ते का होतं? तर बोलताना, श्वास घेताना, खोकताना, शिंकताना उडणाऱ्या थेंबातून व्हायरस एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. किती मोठ्या थेंबातून किती लांबपर्यंत पोहोचतो, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण त्यानुसार शारीरिक दूरीकरण किती ठेवलं पाहिजे याबद्दल आपल्याला काही सल्ला देता येतो. तर तसं जर असेल तर कुणीतरी प्रयोग केलेला असला पाहिजे. तर कुणीतरी प्रयोग केला आणि पेपर लिहिला की आम्ही प्रयोग केले आणि अमुक इतक्या मीटर पर्यंत ते पोचलं, एवढा मोठा थेंब पोचला, त्याच्या पलीकडे त्या आकाराचे थेंब पोचले नाही. आम्ही सगळ्यांनी काय केलं? आम्ही असं नाही म्हटलं की खोटं बोलतो, पण आम्ही असं नाही म्हटलं की त्यामुळे ते तसंच आपण गृहीत चांगला प्रयोग केला. आणखी 2-4 माणसं जरा करून बघा, नक्की खुंटी हलवून बळकट करून बघा पुराव्याची. आपण जेव्हा समाज माध्यमांवरचं इन्फॉर्मेशनचं काहीतरी वाचतो तेव्हा आपण असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की आपण एकदम अविश्वासही ठेवायचा नाही, विश्वासही ठेवायचा नाही. खरं का? आणि कोणाला तरी विचारा, अगदीच वेगळ्या प्रकारच्या सोर्सला विचारा, ते काय म्हणतात. आणि जर हे म्हणतात वेगळंच ते म्हणतात वेगळंच असं झालं तर मग आपला विश्वास, आपला सावध धोरण थोडं आपण बाळगायला पाहिजे. सटदिशी विश्वास ठेवता कामा नये आपण, पण अजिबात अविश्वासही ठेवता कामा नये. हे सगळंच अवघड आहे. या प्रकारे जगणं, जगत राहणं, प्रत्येक प्रश्नाबद्दल असा विचार करणं की याच्या कारणांची संकल्पना काय असेल, त्याचे पुरावे काय असतील याचा विचार करणं हे फार जिकिरीचं वाटतं. म्हणून मी शेवटी पुन्हा मी मगाशी दिलं ते सुरुवातीला उदाहरण देतो की अहो, जिकिरीचं असतं मान्य आहे मला, पण आम्ही रोज रस्ते ओलांडतो की हो. आणि रस्ते ओलांडताना हे सगळं करतो आम्ही. मग रस्ते ओलांडताना सगळं करतो तर बाकीच्या आयुष्यात करायला काय हरकत आहे मंडळी? एवढं म्हणून मी थांबतो. नमस्कार. वा, थँक्यू. फार छान. आणि एकन एक प्रश्नाला हात घातलेला आहे तुम्ही. फार छान. तुम्हाला अजून वेळ आहे? आपल्याला काही जर घ्यायचे असतील प्रश्न मुलांचे. जरूर. काही जण सातवीतले मला विचारत होते की भूत नाही हे माहिती आहे, कुठंतरी मन सांगतं की भूत नाही, तरी सुद्धा अंधाराची, कोणीतरी येईल अंधारातनं, भूत पण येईल अशी भीती वाटत राहते. बरोबरच आहे. मेंदू सांगतो की माहितीये की बाबा नाहीये, कोणी बघितलेलं नाहीये, पण तरी सुद्धा असं वाटत का राहतं? काय खेळ असतात मेंदूचे? मेंदूच सांगतो हा. की अंधार आहे, दिसत नाहीये. जेव्हा दिसत नाही तेव्हा पुढची अनिश्चितता वाढते. आणि कारण दिसत नसतं, आणि दिसत नाही म्हणून अनिश्चितता वाढते, अनिश्चितता वाढते म्हणून भीती वाढते. मग त्या भीतीला आपण काहीतरी एक नाव देतो, त्याला भूत म्हणतो. हम्म. जे वाटत असतं ते तर्कसंगत असतं, कारण आपण अडखळणार असतो दिसत नाही म्हणून. म्हणजे भविष्यात काहीतरी वेडवाकडं होईल याची शक्यता वाढते की नाही? तर तशी शक्यता वाढणे हे आपल्याला अनुभवानं माहीत आहे. त्यामुळे आपल्याला वाढलेली भीती तर्कसंगत आणि वैज्ञानिक असते. पण त्या भीतीबद्दल आपण करू नाही शकत काय? आपल्या हातात टॉर्च नसेल, काळीच पेटी नसेल, काही नसेल तर, किंवा फोन नसेल तर. मग आपण काय म्हणतो की मला काहीच करता येणार नाही, मी असहाय्य आहे, अंधारातून मला जायचंय आणि वाटणाऱ्या अनिश्चिततेची भीती कमी करण्यासाठी मी काही करू शकत नाही. मग काय करायचं? मग त्या भीतीला एक नाव द्यायचं, भूत म्हणायचं. आणि त्याच्यावर आपण एक आपल्यालाच उगच धीर देणारा उपाय शोधायचा की राम 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 म्हणत गेलं की भूत जातं. हे सगळे मनचे खेळ आपल्याला माहित आहे चांगलं.
की तसलं काहीही करण्याऐवजी आपल्या हातात जर टॉर्च असेल तर हा प्रश्न वैज्ञानिकरित्या सुटतो. पण नसेल टॉर्च, आपल्याला परवडत नसेल, आपल्या हातात नसेल, सेल संपल्या असतील, मोडल्या असतील, तर काय करायचं? अशा असहाय्य परिस्थितीत आपण अंधश्रद्धांचा आधार घेतो. हा, बोला. बोल गाथा. सर म्हणजे जे देव बनवले, म्हणजे देव ही संकल्पना निघली ती सगळ्या माणसांना एक सगळ्या माणसांना एक साथ घेऊन चालण्यासाठी, आणि जे काही म्हणजे जे चुकीच्या गोष्टी चालल्यात या आपल्या शहरात किंवा जिथं कुठं आपण जिथं राहतो तिथं सगळ्या चुकीच्या गोष्टी चालल्यात त्या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी, लोक एका नीट एकजुटीने राहावी आणि नीट जीवन जगावी म्हणून देव बनवले. मग ज्याच्या डोक्यातून ही देव ही संकल्पना आली, तो माणूस खरा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आहे असं म्हणता येईल का? तुम्ही मला असं सांगा की एकमेकांशी चांगलं वागावं, याला या कल्पनेला देव कशाला लागतो? एकमेकांशी चांगलं वागलं तर एकजुटीनं जगता येतं. एकजुटीनं जगलं तर वेगळं वेगळं जगण्यापेक्षा आयुष्य जास्त चांगलं होतं. हे आपल्याला अनुभवानं माहित आहे. आणि आजच्या अनुभवानं गेल्या 50,000 वर्ष अनुभव आहे की जिथं जिथं माणसांनी एकत्र काम केलं तिथं तिथं माणसं जेव्हा 50,000 वर्षापूर्वी शिकार करायला निघाली, एकट्याच्या हातून काही शिकार होत नाही. 4-6 माणसांनी एकमेकांवर विश्वून समजुतीनं एकजुटीनं काम केलं तर शिकार हाती पडते. तर या प्रकारे जेव्हा एकजुटीनं समूहानं एकत्रित एकमेकांचा आदर करून काम केलं तर सगळ्यांचंच आयुष्य जास्त चांगलं होतं, याचा आपल्याला अनुभव आहे. तर मग तसं वागायला आपल्याला या वैज्ञानिक दृष्टिकोना पलीकडे देवाची काय गरज आहे? हो, आहे की नाही? म्हणजे ही सगळी कल्पना की देवानं आपल्याला सांगितलंय म्हणून आपण एकमेकांशी चांगलं वागावं, ही पोकळच कल्पना झाली की आपण एकमेकांशी चांगलं वागावं कारण तसं वागल्यानं सगळ्यांचं आयुष्य जास्त चांगलं होतं, हे आम्हाला अनुभवानं माहित आहे. यात फरक केव्हा पडतो? जेव्हा कुणीतरी लबाडपण लुबाडायला बघतं लोकांना, तेव्हा ती माणसं असं का वागतात? या प्रश्नाचं वैज्ञानिक उत्तर शोधत बसण्याऐवजी नाही ते देव मानत नाहीत म्हणून ते तसं वागतात, असं मग साधं सोपं उत्तर द्यायला लागतो आपण. म्हणून मी म्हटलं की मी फक्त बोंधुबुवांबद्दल बोलत नाही, ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधी असतात आणि अंधश्रद्धा पसरवतात म्हणून. कंपन्या पण करतात आणि कंपन्यांना नाही कोण नाव ठेवत, बोंधुबुवांना नाव ठेवतात. असं का? अशा दृष्टिकोनातून बघितलं की देव ही कल्पना मूल्यांची कल्पना आहे. आपण उलट त्याच्याकडे बघता येतं की मूल्यांना समाजाच्या समष्टीच्या एकत्र असण्याच्या एकमेकांच्या मदतीनं राहायच्या कल्पनांना आम्ही मूल्य म्हणतो. आणि ती सगळी मूल्य मिळून आम्ही एक देव नावाची संकल्पना मांडली. तर ठीक आहे, काहीच हरकत नाही. पण ती बांधायलाच पाहिजे अशी काही गरज नाही, हे लक्षात घ्यायचं. कुणी बांधलेली असेल तर चांगलं आहे, कुणी बांधलेली नसेल तरी काय बिघडत नाही. थँक्यू. खूप मेंदू घुसळणारी चर्चा होती. ह्याच्याबद्दल आणखी आम्हाला शिक्षकांना सुद्धा खूप काही मिळालंय की आम्हाला ह्याच्या पुढे मुलांशी बोलत राहता येईल ह्याच्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद आणि सगळ्यांना नमस्कार.